सांगली बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी ॲडव्होकेट विक्रांत वडेर यांचा शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल. सांगली बार असोसिएशनच्या सन 2026-27च्या निवडणुकीसाठी ॲडव्होकेट विक्रांत देवेंद्र वडेर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत वकील संघटनेच्या सहसेक्रेटरी पदासाठी अर्ज दाखल केला. आत्तापर्यंत वकिलांसाठी विविध आंदोलने, जिल्हा न्यायालयातील विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध उपक्रमांसह सांगली वकील संघटनेच्या सर्व कार्यक्रमात प्रामुख्याने सक्रिय राहून वडेर यांनी स्वतःची एक ठळक छाप जिल्हा न्यायालयासह सामाजिक उपक्रमात सुद्धा निर्माण केली आहे. त्यामुळे वडेर यांचा उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या संख्येनं स्त्री पुरुष वकील उपस्थित होते आणि त्यांना सांगली बारच्या ज्येष्ठ कनिष्ठ वकिलांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे. विशेष करून ज्युनियर वकिलांच्या न्याय हक्कासाठी महाविद्यालय स्तर तसेच वेळोवेळी उभारलेल्या लढ्यामुळे ज्युनियर महिला आणि पुरुष वकिलांचा त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा लाभतो आहे. यावेळी ॲडव्होकेट पुष्कर नावगेकर, मोहसिन मुलानी, प्रशांत बुरुड, तेजस पाटील, सुयश लालवाणी, ऋषिकेश लकडे, विनायक कदम, ज्योती बारडोल, अंकिता कराडे, सुचेद पाटील, अनिकेत खटावकर, अवधूत देशपांडे, रुपेश मानिक, अभिषेक काटकर यांच्यासह वकील मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आणि आतापर्यंत या निवडणुकीसाठी विविध पदांसाठी 36 अर्जांची विक्री झालेली आहे. 30 एप्रिल रोजी सांगली जिल्हा न्यायालयातील मतदान केंद्रात मतदान आहे. निवडणूक समिती म्हणून ॲडव्होकेट सुधीर खाडे, ॲडव्होकेट हरीश प्रताप, ॲडव्होकेट आर पाटील, ॲडव्होकेट मकरंद पाटील यांच्यासह अधिक काम पाहत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.